नमस्कार, खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत अशी आळूवडी. सर्वात आधी आपण आळूवडीसाठी लागणारं वाटण काढणार आहोत. त्यासाठी मी हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे, धने, ओवा घेतलेला आहे. हे आपण मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या, लसूण सर्व साहित्य काढून घेऊ आणि याचं जरा जाडसर वाटण करू. आता वाटण करून झाल्याच्या नंतरनं एका भांड्यामध्ये मी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता त्यावर आपण हिंग घालून घेऊ. आता आपण यावर थोडेसे तीळ घालणार आहोत. मी एक मोठा चम्मच तीळ घेतलेले इथं तीळ घालून घेऊ. आपण आता आळूवडीसाठी मिरच्या जास्त घेतलेल्या आहेत, कारण आपण यामध्ये चिंचेचं पाणी घालणार आहोत. थोडंसं आंबटपणा आला त्यामध्ये की तिखट कमी होतं, म्हणून मिरच्या थोड्याशा जास्त घेतलेल्या आहेत. आता आपण थोडीशी हळद घालून घेतली आहे. त्यानंतर आपण जे वाटून घेतलेलं होतं वाटण हिरव्या मिरचीचं ते या पिठामध्ये घालून घेऊ. त्यानंतर आपण कापलेली कोथिंबीर घालणार आहोत. यामध्ये चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ घालून घेतोय. आता यामध्ये आपण चिंचेचे पाणी करून घेतलेलं आहे. चिंच भिजत घालून त्याचं पाणी तयार करून घेतलेलं आहे. ते चिंचेचं पाणी घालू आपण यामध्ये. चिंचेच्या पाण्याऐवजी तुम्ही लिंबाचा रसही वापरू शकता. चिंचेच्या पाण्यामुळं आळूवडी छान चटपटीतही होती आणि पानं जर खाजरे असतील तर ते घशामध्ये खवखव करत नाही चिंचेचं पाणी घातल्यामुळं. म्हणून मग आपण थोडंसं चिंचेचं पाणी त्यामध्ये घालून घेऊ. आता आपण पीठ मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून. पीठ आपल्याला थोडंसं घट्टच ठेवायचं आहे, त्यामुळं पाणी जपून घाला. अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आपल्याला त्यामध्ये. आपली आळूवडी कुरकुरीत होण्यासाठी आपण त्यामध्ये एक पदार्थ घालणार आहोत, ते म्हणजे तांदळाचं पीठ. ते आपण आता यामध्ये घालून घेणार आहोत. अगदी मी छोटी अर्धी वाटी पीठ घेतलेलं आहे तांदळाचं. ते पीठ आपण यामध्ये घालून मिक्स करून घेऊ. ही आळूवडी आपण बाहेर हॉटेलमध्ये किंवा स्वीट होममध्ये खातो, अगदी तशीच होते. त्याची चवही अगदी परफेक्ट तशीच तयार होते. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही आळूवडी नक्की एकदा बनवून पहा. आता आपण आळूची पानं घेतलेली आहेत पहा. आपण तयार केलेलं पीठ आणि पाने दोन्ही घेतलेले आहेत. आता आपलं जे पीठ आहे ते मी घट्ट घेतलेले आहे जरा मिक्स करून. आता आपली जी पानं आहेत, बरेच जण त्याच्यावरची जी शीर असते ती चाकूनी काढून टाकतात, पण ती काढायची खरंच गरज नाही, कारण त्यांनी काही घशामध्ये खवखवणारही नाही आणि पानं तयार करताना अडचणही होत नाही. तुम्हाला दाखवते पहा. पानाला व्यवस्थित आपल्याला सगळ्या बाजूनी पीठ लावून घ्यायचं आहे आणि एकदम पातळ असं पीठ लावायचं आहे. जास्त एकदम वडीला पीठ होणार नाही. या पद्धतीने आपण म्हणजे आपले जे बेसनमध्ये मिरची किंवा मीठ आहे त्याची चवही उतरली पाहिजे व्यवस्थित आणि पीठही जास्त लागलं नाही पाहिजे, जेणेकरून आळूच्या पानाची चव लागत नाही. त्यामुळं आपल्याला हे पीठ एकदम पातळ लावून घ्यायचं होईल तेवढं. आता आपण याच्यावर एक 3 ते 4 पानं लावून घेणार आहोत. आपण आता तिसरं पान घातलेलं आहे त्यावर. आता त्यालाही आपल्याला बेसन लावून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण जवळजवळ 4 पानं याच्यावर घालणार आहे, कारण आपण वडीची साईज मोठी करणार आहोत. त्यामुळं आपण यावर 4 पानं घातलेली इथं. यानंतर आपण हे चौथं पान घेतलेले आहे त्यावर. पानं अगदी मोठे इथं मी घेतलेले. बारीक असतील तर जास्त पानं लागतात किंवा मग छोट्या साईजच्या वड्या बनवल्या तरी चालत आहेत. आता आपण जसं बाहेर भेटतात स्वीट होममध्ये किंवा हॉटेलमध्ये त्या पद्धतीने बनवतो आहे, त्यामुळं मोठी साईज बनवणार आहे. मोठ्या साईजची वडी बनवली तर वाफवायलाही वेळ लागतो जरा जास्त. आपण छोट्या साईजची जर वडी केली तर ती तव्यावरही आपण वाफवू शकतो. आता आपण ह्या वड्या चाळणीवर वाफवून घेणार आहोत. आता आपल्याला साईडच्या बाजूनी फोल्ड करायची वडी आणि त्यालाही बेसन लावून घ्यायचं आहे वरनं. दोन्ही बाजूनी फोल्ड करून मग रोल करायचं आहे. अशा पद्धतीने केल्याने व्यवस्थित रोलही तयार होतो, बेसनही बाहेर निघत नाही. आता आपल्याला रोल करून घ्यायचा आहे वडीचा आणि एकदम असा घट्ट असा रोल बनवायचा आहे. आता तुम्हाला दाखवते का. आपण आता यावर बेसन लावून घेणार आहे. आता आपल्याला वडी वळवून घ्यायची आहे. एकदम घट्ट अशी वडी वळवून आपल्याला तयार करायची आहे. आपली वडी तयार झाली आहे. आता ही अजिबात निघणार नाही, उलगडणारही नाही.
एकदम घट्ट अशी वडी तयार झाली आहे. पहा मी दोन्ही बाजून दाखवते तुम्हाला. आता मी चाळण घेतली आहे, चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे. यामध्ये मी वडी ठेवून घेते वाफवण्यासाठी. आता बाकीच्या राहिलेल्या पानाच्या आपण याच पद्धतीने सगळ्या वड्या करून घेणार आहोत. तुम्हाला दाखवते मी माझ्या वड्या किती तयार झाल्यात त्या. ही आपली शेवटची वडी आहे, ज्याला मी वळवून घेते आहे. चाळणीमध्ये माझ्या याच पद्धतीच्या 4 वड्या तयार झाल्यात. आता आपण ह्या वाफवायला ठेवणार आहोत. मी गॅसवर पाणी तापायला ठेवलेलं आहे. पाणी उकळलं आहे आपलं, पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे. आता यावर आपण चाळण ठेवणार आहोत आणि चाळणीवर झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला 15 मिनटं ह्या वड्या वाफवून घ्यायच्यात. वड्या जास्त मोठ्या असल्यामुळं आपल्याला 15 मिनटं लागणार आहेत वाफवायला. झाकण ठेवून आपण 15 मिनटानंतर वड्या बघूयात. पहा आपल्या वड्या वाफवलेल्या आहेत. आता आपण त्याला हात लावून बघायचं आहे. त्याचं बेसन जर हाताला चिकटलं नाही तर समजायचं आपल्या वड्या वाफलेल्या आहेत. आता आपण ह्या खाली उतरून थंड करून घेऊया. आळूच्या वड्या नेहमी थंड झाल्याच्या नंतरच कट करायच्यात. गरम असताना कट केल्याने ते व्यवस्थित कटही होत नाहीत. त्यामुळं आपण थंड झाल्याच्या नंतरनं वड्या कट करून घेऊया. पहा वड्या व्यवस्थित आपल्या थंड झालेल्या. आता आपण याला व्यवस्थित कट करून घेऊ. आता आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण कट करू शकतो, पातळ जाड. मी या पद्धतीने कट केलेले आहेत. पहा आता मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मी ह्या डीप फ्राय करणार आहे. तुम्ही शॅलो फ्राय केल्या तव्यावर तरीही चालेल, तरी त्या कुरकुरीत होत आहेत आणि चवीलाही छान लागतात. मी आत्ता सध्या ह्या डीप फ्राय करणार आहे. आता ह्या कट करून घेतलेल्या. आता मी तुम्हाला एक रोल कट करून दाखवते. आता यामधील मी 2 रोलच तळून घेणार आहे, बाकीचे 2 रोल मी ठेवून देणार आहे नंतरच्याला. गॅसवर तेल आपलं गरम झालं आहे. आता आळू वडीसोबत मला मिरच्या तळून घ्यायच्यात थोड्याशा आणि कढीपत्त्याची पानं मी ते थोडेसे आधी तळून घेते. कढीपत्त्याची पानं आणि मिरच्या आळू वडीसोबत जरी तळून घेतलं तरी चालतात, पण मी आधी तळून घेते. आधी तळून घेतल्याने तेलामध्ये त्याची चव उतरते, म्हणून मी सगळ्यात आधी ते तळून घेतले. आता आपण यामध्ये वड्या सोडून घेऊ. तेल व्यवस्थित गरम आहे आपलं. आता वड्या आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्यात. त्यामध्ये जेवढ्या मावेल तेवढ्या वड्या आपण त्यामध्ये सोडून घेणार आहोत. आळू वड्यांना आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचंय. या पद्धतीने एकसारखं हलवायचंय आणि लालसर रंगावर आपल्याला वड्या काढायच्यात. तुम्हाला माझी आळू वड्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपली आळू वडी आता तळून तयार झाली आहे. आपण ताटामध्ये काढून घेऊ वडीला. याच पद्धतीने मी आता बाकीच्या राहिलेल्या आपल्या सगळ्या वड्या तळून घेणार आहे. वड्यांचा रंग दाखवते पहा मी तुम्हाला. आपल्या ह्या कच्च्या वड्या आता आणि ह्या तळून घेतलेल्या वड्या आता. वड्या एकदम कुरकुरीत झाल्यात, लालसर रंगावर तळून घेतलेल्या आपण. आता आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेते मी. आता यावर आपल्याला तळून घेतलेली कढीपत्त्याची पानं घालायची आहे. मी भाजून घेतलेले तीळ आहेत, ते तीळही घालणार आहे. कापलेली कोथिंबीर. आता यावर आपण तीळ घालून घेऊ आणि यासोबत खाण्यासाठी आपण तळलेल्या हिरव्या मिरच्या ठेवूयात. मग दिसते ना आपली आळू वडी अगदी स्वीट होममध्ये भेटते तशी, आणि कुरकुरीत, खमंग आणि चवदारही होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आळू वडी कशी झाली ते. आता मी तुम्हाला आळू वडी एक तोडून दाखवणार आहे. बघा आळू वडी एकदम खुसखुशीत होते. आतपर्यंत तळल्या गेली आहे आणि व्यवस्थित खुसखुशीत झाली आळू वडी. तुम्ही या पद्धतीने आळू वडी नक्की करून पहा. अगदी छान खुसखुशीत, खमंग आणि चवदार आळू वडी तयार होते. परत भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये.